आईवडिलांचं ऐकलं नाही तसं मीही वडिलांपेक्षा कार्यकर्त्यांचं ऐकून हा अर्ज भरेल अशी भूमिका कदाचित सुवेंद्र गांधी घेण्याची शक्यता आहे। जे काही जण आहेत की जे आईवडिलांचं आपलं ऐकत नाही आणि आपल्या आईवडिलांचं ऐकत नसताना त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी संधी दिली जाते आणि आमच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं की कार्यकर्त्यांचं तर ऐकलं साहेबांनी पाहिजे या उद्देशानं ही बैठकीचं आयोजन झालेलं आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून निश्चितपणानं 40 वर्ष आमच्या या सर्व जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आम्हाला साथ दिली आणि निश्चितपणानं त्यांचं ऐकणं हे आमचं काम आहे आणि या गोष्टीतून निश्चितपणानं साहेब जो निर्णय घेतील तो आम्हा सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी मान्य राहील या उद्देशानं या बैठकीचं आयोजन केलं आहे आणि निश्चितपणानं आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती उद्या आपण सगळ्यांनी या बैठकीला यावं आणि निश्चितपणानं उद्याची दिशा आहे आपल्या कारण की हा इलेक्शन नुसतं नगरचं नव्हे तर पूर्ण देशाचं आहे आणि निश्चितपणानं यामध्ये आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आज आपल्या 40 वर्षापासून साहेबांची साथ दिली आणि निश्चितपणानं उद्याच्या काळात ते साहेबांच्या पाठीशी उभे राहतील या उद्देशाने बैठकीचं आयोजन केलं आहे आणि निश्चितपणानं मी माझ्या वतीनं आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा मी या ठिकाणी परत एकदा स्वागत करतो। धन्यवाद।